पहिला चेंडू आपण पाहू शकाल. स्ट्राइक एंडला नाम जगदीश, नॉन स्ट्राइकला अशोक. यावेळेस पहिला चेंडू जातोय फर्स्ट मध्ये. यावेळेस धाबाची संधी होणार का? यस, नाहीये. चांगली रनिंग आपण पाहतोय. 2 धाबेने मात्र श्री गणेश केला जातोय टीम टेपाचवाडी संघाचा. पुन्हा एकदा तयार गोलंदाज किरण. यावेळेस शॉर्ट लेगचा चेंडू, जोरदार अपील आणि यावेळेस पंच मात्र दाद स्वीकारत नाही. रोहिदास केवारी, मॅन फ्रॉम जांभूळवाडी, एक स्टार खेळाडू, परंतु आजच्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय, प्रमुख पंचांच्या भूमिकेत. दुसरा चेंडू फेकलाय डॉट. आता मात्र तिसरा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा सज्ज किरण. यावेळेस शॉर्ट लेगचा चेंडू त्याला गली आणि पॉइंटच्या गॅप मध्ये ढकलून दिले. दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र धावतात, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार, चौकार. यावेळेस अजून एक चांगला फटका, परंतु चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गलीमध्ये एक चोरटी धाव आपण पाहतोय आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना 7 धावा. आता मात्र स्ट्राइक एंडला दुसरा सलामीचा फलंदाज आपण पाहू शकाल, अशोक. यावेळेस चांगला फटका, फुलटो चेंडू आणि क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र करतात चुकी. चेंडू सीमारेषा पार, कव्हर बाउंड्रीच्या. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय धोत्रेवाडी टीमचा अजून एक स्टार खेळाडू आपण पाहतोय, सुनील. स्ट्राइक एंडला मात्र आपण पाहतोय जगदीश हा फलंदाज. नॉन स्ट्राइकला असेल अशोक. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकार धावा टीम टेपाचीवाडी संघाच्या आपण पाहतोय 11 धावा, नाबाद 11. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव, एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना 12 धावा. आता मात्र स्ट्राइक एंडला एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल, अशोक ऑन द स्ट्राइक. परंतु समोर एक स्टार खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुनील. पंचांच्या डाव्या बाजूने वर द विकेटनं दुसरा चेंडू असेल सुनील यांचा. यावेळेस सेवाग स्टाईल मध्ये चेंडू मात्र फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून फेकून दिलाय, सीमारेषा पार, चौकार. या चौकाराने टेपाचीवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 16 धावा. आता मात्र कमबॅक करावं लागेल सुनीलला, कारण की मागच्या चेंडूवर काय फटका खेचला होता अशोकनं
लाजवाब फटका. यावेळेस आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट आणि एक धावेने स्ट्राईक रोटेट होत असताना 17 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय छोटा पॅक बडा धमाका करण्यास माहीर असणारा फलंदाज जगदीश ऑन द स्ट्राईक. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जगदीशच्या बॅटचा मात्र संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक सजवलाय एक्स्ट्रा कव्हरला. एका धाबेने धावफलक पुढे जात असताना 18 धावा. कमबॅक करून दाखवतोय गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय. एक चौकार खाल्यानंतर 5 षटकाची मॅच आहे. लक्ष असू द्या. स्ट्राईक एंडला मात्र आता पाहू शकाल अशोक एक स्टार खेळाडू टीम टेपाचवाडी संघाचा. यावेळेस पुन्हा त्याच दिशेला क्षेत्ररक्षक मात्र जबरदस्त झेल टिपतोय. फलंदाज बॅक टू पवेलियन. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. एक गडी बाद 18. नक्कीच रामदास हिंदोळा आणि जगदीश हिंदोळा यांची मात्र कमी या संघाला नक्कीच खलेल. कारण 2 स्टार खेळाडू संघामध्ये नाहीत आज. रामदास आणि जगदीश. स्ट्रायकेनला मात्र आपण पाहतोय छोटा जगदीश. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिले. चेंडू मात्र नक्कीच आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण केले जाते. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 20 धावा. गोलंदाजी मार्कवर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे. आपण पाहतोय किरण गावंडा या संघाचा कर्णधार टीम धोत्रेवाडी संघाचा स्टार खेळाडू. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातोय फर्स्ट गॅप मधून. चेंडू मात्र नक्कीच जाणार का आणि यावेळेस सीमारेषा पार चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जात असताना 24 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर नितीन. परंतु नितीन असेल नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला असेल जगदीश. छोटा पॅक बडा धमाका करण्यास माहिर असणारा हा खेळाडू. यावेळेस घुटना टेक आणि तमाशा देख चेंडू सीमारेषा पार. जगदीशच्या बॅट मधून चौकार. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बनला दर्शक. चेंडू हवाई सफर. षटकार. लागला तर षटकार दिला जाईल. लक्ष असू द्या. LBW सुद्धा आउट आहे. यावेळेस फटका मात्र फसलाय का. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. नक्कीच आपण पाहू शकाल चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र कंप्लीट करत असताना नितीन आणि जगदीश या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 36 धावा. काय फलंदाजी करतोय जगदीश. टाळ्या झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. छोटा पॅक बडा धमाका. जबरदस्त पारी.
शेवटपर्यंत खेळावा लागेल या जगदीशला. यावेळेस चांगला फटका पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक सजवला. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना 37 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकार धाव आपण पाहतोय. एक गडी बाद 37. तीन षटकाचा खेळ संपलाय. टीम टेपाचवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 37. गोलंदाजी मार्कवर ऋतिक वांगारे. यावेळेस पॅडवर आदळलाय. जोरदार अपील केली जाते. पंच मात्र दाद स्वीकारत नाही. निर्धाव चेंडू. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय जगदीश. ज्या फलंदाजाने मात्र आतापर्यंत चांगली फलंदाजी केले तो फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. आणि गोलंदाजी मार्कवर अजून एक स्टार खेळाडू टीम धोत्रेवाडी संघाचा भेदक गोलंदाज ऋतिक वांगारे गोलंदाजी मार्कर ओव्हर द विकेटनं. यावेळेस आता मात्र फुलटो चेंडू होता आणि यावेळेस एक धाव कंप्लीट प्लस नो बॉल. या 2 धावा आणि 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 39 धावा येणारा चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र नितीन साठी हा फ्री हिट असेल. ज्या फलंदाजाने अजून एक सुद्धा चेंडू स्पेस केला नाही त्या फलंदाजासाठी पहिला चेंडू फ्री हिट असेल. फुलटॉस आणि समोर क्षेत्ररक्षक होता आणि यावेळेस बनला दर्शक. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने 6 धावा. डीजे मास्टर या षटकाराने धावफलक पुढे जात असताना 45 धावा. नक्कीच हाईट चेक केली जाईल. फेअर डिलिव्हरी नो बॉल नसावा. मी म्हटलं होतं ज्या फलंदाजाने एक सुद्धा चेंडू स्पेस केला नाही त्या फलंदाजाला पहिला चेंडू फ्री हिट भेटला तो सोडणार नाही. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय नितीन 6 धावेसाठी. यावेळेस अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. टेपाचवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 49. यावेळेस जबरदस्त कव्हर ड्राईव्ह अक्षरशः विराट कोहली स्टाईल मध्ये चेंडू सीमा पार. षटकार. अक्षरशः कव्हर ड्राईव्हचा फटका खेळणं खूप कठीण असतं. तो फटका मात्र खेळून दाखवलाय नितीन या फलंदाजाने.
यावेळेस फुल अँड पॉवरफुल चेंडू मात्र हवाई सफर 6 धावा 61 धावा जबर चेंडू चौथ्या षटकातील ऋतिकवर मात्र हाला चढवलाय. ज्या स्पीडने गोलंदाजी केली जाते त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने मात्र चेंडू फेकले जातात बाउंड्रीच्या बाहेर. लाजवाब फलंदाजी आपण पाहतोय नितीन आणि जगदीशची. या संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला दिशा दाखवले पॉइंटच्या दिशेने आणि यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा नक्कीच कंप्लीट. काय रनिंग आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावेने 4 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकार धाव आपण पाहतोय 1 गडी बाद 63. असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आयोजकांची विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आता मात्र स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सलामीवीर जगदीश. छोटा पॅक बडा धमाका गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. आदेश अजून एक स्टार खेळाडू टीम धोत्रेवाडी संघाचा. यावेळेस समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतोय परंतु दीपक होता क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या आवाक्याचे बाहेर आणि यावेळेस चांगली रनिंग 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 65 धावा. सोळा चेंडू आणि 31 धावावर नाबाद खेळतोय जगदीश. छोटा पॅक बडा धमाका जबरदस्त फलंदाजी. यावेळेस चांगला फटका चेंडू जातोय पाईन लेगच्या डोक्यावरून सीमा पार चौकार. या मैदानाची खासियत आहे जो प्रथम फलंदाजी करेल तो 100% संघ जिंकला जातोय आणि यावेळेस चांगली फलंदाजी केली जाते टेपाचवाडी टीम कडून. यावेळेस सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये फटका फसला होता क्षेत्ररक्षकाने मात्र जेल केलाय ड्रॉप आणि त्याच्या मोबदला नक्कीच आपण पाहू शकाल 1 धाव. एकेरी धावेने धावफलक आपण पाहतोय पुढे जात असताना 70 धावा. जबरदस्त फलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये. 5 बॉल आणि 24 धावावर नाबाद खेळतोय नितीन. जबरदस्त फलंदाजी. यावेळेस पुल आणि पॉवरफुल परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण फलंदाज नितीन बॅक टू डगआउट. जर्सी परिधान केलेला खेळाडू आपण पाहतोय राकेश. अजून एक स्टार खेळाडू आपण पाहतोय टीम टेपाचवाडी संघाचा. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 70 धावा. काय फलंदाजी केली सकाळच्या सत्रामध्ये लाजवाब फलंदाजी. सलामीचा फलंदाज अजून सुद्धा नाबाद आहे नॉन स्ट्राइक एंडला जगदीश. यावेळेस
चांगलं क्रिकेट, चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे क्रिकेटचं खरं वैशिष्ट्य आणि ते वैशिष्ट्य दाखवून देत असताना फलंदाज राकेशला पाहतो एक धाव आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना टीम टेपाचवाडी संघाची धावसंख्या 71, 2 गडी बाद 71. स्ट्राइक एंडला सलामीवीर जगदीश. यावेळेस चांगला फटका, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. मास्टर उमेश भगत आपण व्यासपीठावर या. 19 चेंडू आणि 42 धावांची पारी करणारा खेळाडू नॉट आउट येत असताना जगदीश जबरदस्त फलंदाजी. उमेश भगत आणि मंगेश भगत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. टेपाचवाडी टीमने प्रथम 77 धावा कुठल्यात विजयासाठी 30 चेंडू आणि 78 धावांची गरज. परंतु धोत्रेवाडी टीम सुद्धा काही कमी नाही. मोठे फलंदाज या संघामध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळेल. नक्कीच धोत्रेवाडी टीमला रिक्वेस्ट असेल आपण पवेलियन कक्षामध्ये बसून घ्या, खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या आपण. प्रकाश ठोंबरे यांचा शुभ सन्मान केला जातोय, त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. किरण यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रकाश ठोंबरे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय, त्यांनी त्या शुभ सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतोय. तसेच माननीय श्री ज्येष्ठ नागरिक दामू भगत यांना मी विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावर या. आपला सुद्धा अजय, मी विनंती करतोय अजयला आपल्या शुभ हस्ते दामू मामांचा शुभ सन्मान करावा. एक ज्येष्ठ नागरिक त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल राकेश. विराट कोहलीचा खूप मोठा समर्थक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर राकेश. स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल. यावेळेस पुलचा फटका आणि पहिला चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरलेच्या दिशेनं. जेलची संधी होती परंतु जेल मात्र ड्रॉप आणि चांगली रनिंग आपण पाहतोय. सुनील आणि कमलाकर अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सुनील, नॉन स्ट्राइकला कमलाकर. सुनील एक स्टार खेळाडू आहे टीम धोत्रेवाडी संघाचा. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय सुनीलचा. निर्धाव चेंडू. राकेश मात्र एक भेदक गोलंदाज, त्याच्या समोर चांगली फलंदाजी करावी लागेल सुनीलला.
एक मोठा विराट कोहलीचा फॅन आहे, ते मात्र आपल्या टी शर्टच्या नावाने नक्कीच सांगून देतोय हा खेळाडू. यावेळेस समोरच्या दिशेला वन बाउस सीमा पार चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जात असताना टीम धोत्रेवाडी संघाची 6 धावा. यावेळेस शॉर्टअप लेनचा चेंडू होता. शॉट मिड विकेटला डायरेक्ट हिटचा होणार का नाहीये. चांगलं बॅकअप आपण पाहतोय टीम टेपाचवाडी संघाकडून. एक चोरटी धाव आणि एक धावेने धावफलक पुढे जात असताना 7 धावा. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला दुसरा सलामीवर आपण पाहू शकाल कमळाकर ऑन द स्ट्राईक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राकेश. स्ट्रायकेला मात्र डावखुरा शैलीचा कमलाकर. आता मात्र नक्कीच एक चांगली फाईट पाहायला मिळेल. या वेळेस चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिलं पार्किंग लॉट मध्ये. षटकार. या षटकाराने धावफलक पुढे जात असताना 13 धावा. चांगली सुरुवात केली टीम धोत्रेवाडी संघाने. 78 धावांचं लक्ष्य यानं चांगली सुरुवात करून दिले फलंदाज सुनील आणि कमळाकरने. आता मात्र गोलंदाज राकेश मात्र प्रेशर मध्ये आला असावा. यावेळेस ऑफ एसटीच्या बाहेर जाणारा वाईट चेंडू. जबरदस्त पंचगिरी आपण पाहतोय रोहिदास केवारीच्या माध्यमातून. प्रमुख पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल पंढरी. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत. यावेळेस समोरच्या दिशेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्यानंतर लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 15 धावा. एका षटकाचा खेळ संपला आणि टीम धोत्रेवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय नाबाद 15 धावा. धोत्रेवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 15 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो अष्टपैलू खेळाडू अशोक. रामदास आणि जगदीशची मात्र नक्कीच कमी पडू दिली नाही या टीमने. जबरदस्त फलंदाजी केली होती. स्ट्राईकला मात्र कमलाकर. शॉर्टपिच चेंडू आणि त्या चेंडूला खेळून काढतोय. शॉट मिड विकेटला. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जात असताना 16 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला एक हार्ड हिटर फलंदाज सुनील.
यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय सुनीलच्या बॅट मधून चेंडू सीमा पार चौकार. धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 20 धावा. पुन्हा एकदा स्ट्राइकला सुनील. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू. नक्कीच रामदास हिंदोळा मात्र इंटर झालेत कधी आम्हाला सुद्धा माहीत झालं नाही. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार का नाही. आवाक्याच्या बाहेर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि 2 धावा कंप्लीट सहजगत्या. या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 22 धावा. विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू खूप वर्षाचा अनुभव असणारा रामदास हिंदोळा. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू मात्र नक्कीच आपण पाहू शकाल सीमारेषा पार चौकार. या षटकाराने धोत्रेवाडी टीमची धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा. काय फलंदाजी केली जाते. जसं तसं प्रतिउत्तर दिले जाते टीम टेपाचवाडी संघाला टीम धोत्रेवाडी संघाकडून. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु कनेक्शन झाले नाही. निर्धाव चेंडू. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकार धाव आपण पाहतोय 26 धावा नाबाद. उपस्थित झाले त्याच्या आयोजकांच्या वतीनं हार्दिक असे स्वागत. यानंतर होणारी मॅच असेल टीम लोभेवाडी त्यांना फाईट करेल टीम लिमनेवाडी. जर आपण आले असेल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी कारण 2 षटकाचा खेळ संपलाय. फक्त 3 षटक बाकी आहेत पहिल्या इनिंग संपण्यासाठी. सव्वीस झाल्यात. येणारे 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. 18 चेंडू 52 धावा. लक्ष्य कठीण आहे परंतु जोपर्यंत सलामीची जोडी मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. चला लोभेवाडी संघ आपला कर्णधार पाठवून द्या नाणेफेकीसाठी. लिमनेवाडी टीमचा कर्णधार ऑलरेडी उपस्थित झालाय. नक्कीच सचिन भांगारे येतात कर्णधाराच्या भूमिकेत. नक्कीच प्रथम शुभ सन्मान केला जाईल दोन्ही कर्णधाराचा. त्यानंतर नाणेफेक केली जाईल. कर्णधार असेल लोभेवाडी संघाचा सचिन आणि लिमनेवाडी संघाचा सुनील. माची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान केला जातोय. नक्कीच आता मात्र सन्मान केला जाईल सचिन भांगारे यांचा. सॉरी सचिन लोभी कर्णधाराच्या भूमिकेत आपण पाहतोय त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय. यावेळेस एक चांगला चेंडू आपण पाहतोय. वाईड यॉर्कर फेकलाय गोलंदाज राकेशनं. स्ट्रायकेला मात्र कमलाकर टॉस करून घ्या तिथेच. थांबायचे दोन्ही कर्णधारांनी. मी सागर केवारी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. टीम लोभेवाडी त्यांना फाईट करेल टीम लिमनेवाडी. यावेळेस व्हॉट अ शॉट
व्हॉट अ टायमिंग, चेंडू मात्र जबरदस्त प्रहार, षटकार. यावेळेस अजून एक चांगला फटका, परंतु वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 33 धावा. राकेशला मात्र कमबॅक करावं लागेल. सलामीची जोडीला आउट करावं लागेल. लक्ष्य मोठं आहे, परंतु जोपर्यंत सलामीवीर फलंदाज मैदानात असतील तोपर्यंत नक्कीच सामना जिंकवण्याची ताकद असू शकते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय राकेश उर्फ विराट या नावाने ओळखला जाणारा टेपाचीवाडी संघाचा स्टार खेळाडू. स्ट्रायकेंडला मात्र सुनील एक घातक फलंदाज. यावेळेस जोरदार अपील केली होती, परंतु डायरेक्ट हिट आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल फलंदाज नक्कीच एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 34 धावा. आणि आता मात्र स्ट्राइक एंडला डावखुरा शैलीचा फलंदाज आपण पाहू शकाल कमळाकर. क्रिकेटमध्ये डावखुरे शैलीचे फलंदाज हे खूप घातक असतात आणि तशीच फलंदाजी मात्र करतो या सकाळच्या सत्रामध्ये कमळाकर. यावेळेस स्लॉट मध्ये आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक राम मात्रो करतोय चुकी आणि चेंडू सीमा पार, चौकार. डीजे मास्टर 38 धावा, विजयासाठी 13 चेंडू आणि 40 धावांची गरज. यावेळेस विकेट किपर करतोय चुकी, नशीब सावची साथ मात्र मिळते टीम धोत्रेवाडी संघाला. चेंडू सीमा पार, चौकार. 3 षटकाचा खेळ संपलाय. चौकाराने धावफलक आपण पाहतोय. 42 विजयासाठी 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. समीकरण सोपं आणून ठेवलंय फलंदाज सुनील आणि कमळाकरने. चला स्पीडअप घ्या. येणारे 12 चेंडू आणि 36 धावा, काय सामना रंगतोय. या स्पर्धेमध्ये मोठ्या टार्गेटचं लक्ष चेस झाले नाही, परंतु तो कारनामा करून दाखवेल का टीम धोत्रेवाडी हा संघ. जर चेस केल्या तर एक रेकॉर्ड त्यांच्या नावावर नक्कीच या मैदानावर आपण पाहू शकाल. परंतु अजून क्रिकेटमध्ये आपण काही सांगू शकत नाही. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावा कुठून काढाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू या संघाचा तारणार खेळाडू, ज्यांनी 42 धावा कुठल्या होत्या सलामीच्या भूमिकेत, तो फलंदाज मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर जगदीश. आणि स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सुनील. सलामीची जोडी मात्र अजून सुद्धा मैदानात. जबरदस्त सामना. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. यावेळेस रोहित शर्मा स्टाईल मध्ये चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमा रेषा पार, षटकार. काय फलंदाजी करतोय, टाळ्या झाल्या पाहिजे सुनील आणि कमळाकर साठी. जबरदस्त फलंदाजी. यावेळेस शॉर्ट पिच आणि क्षेत्ररक्षक होता का, आणि यावेळेस क्षेत्ररक्षक बनला दर्शक. चेंडू हवाई सफर. 7
सॉरी 24 धावांची गरज. 10 चेंडू आणि 24 धावा. काय सामना रंगतो या सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू मात्र वन बाउन्स सीमा पार चौकार. धावावर खेळतो सुनील. टाळ्या झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. जबरदस्त फलंदाजी. आता मात्र 9 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. समीकरण होता कुठे आणि समीकरण नेऊन ठेवलंय कुठे टीम टेपाचीवाडी गोलंदाजाने. फुलटॉस. आता मात्र नो बॉल असेल. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून जाऊन पोचेल या वेळेस नक्कीच, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. यावेळेस चौथ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 4 धावेने धावफलक पुढे जात असताना 4 प्लस नो बॉल 5 धावा. विजयासाठी फक्त 15 धावांची गरज. 63 धावा. येणारा चेंडू सुनील साठी असणार फ्री हिट. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक आलाय राम हिंदोळा. यावेळेस चुकी करतोय, त्यानंतर चांगले क्षेत्ररक्षण. यावेळेस बॅकअप नाहीये आणि यावेळेस चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहू शकतोय 66 धावा. विजयासाठी फक्त 12 धावांची गरज. काय फलंदाजी केले अक्षरशः. या मैदानाचं वैशिष्ट्य चेस होत नाही, परंतु ते कारनामा मात्र करून दाखवतोय टीम धोत्रेवाडी संघाचे फलंदाज. नक्कीच आलेल्या टीमला विनंती असेल आपण प्रवेश फी जमा करा आयोजकांकडे. नक्कीच आपण चांगली मॅच पाहतोय. आता मात्र स्ट्रायकेनला पाहू शकाल कमलाकर, एक अष्टपैलू खेळाडू, हार्ड हिटर म्हणून ओळखला जातोय, सिक्सर किंग टीम धोत्रेवाडी संघाचा. यावेळेस फटका फसला. आता मात्र चान्स असेल. विकेट किपर करत नाही चुकी. फलंदाज कमलाकर बॅक टू डगआउट. कमलाकरच्या खेळी मात्र संपुष्टात आणले. कमबॅक केले थोडंफार गोलंदाजाने. आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 12 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय या संघाचा तारणार खेळाडू, संघाचा संघनायक किरण गावंडा ऑन द स्ट्राईक. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. हा चेंडू जर डॉट फेकला तर एक चांगला मॅच आपण नक्कीच पाहू शकतो. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. समोर एक हार्ड हिटर किरण गावंडा. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र कमबॅक केले. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा.
ज्या प्रेक्षकांना मात्र हृदयाचा आजार आहे त्यांनी बघताना काळजी घ्या, नाहीतर फलंदाजापेक्षा सहा चेंडू आणि 12 धावा. ज्या प्रेक्षकांना मात्र हृदयाचा आजार आहे त्यांनी बघताना काळजी घ्या, नाहीतर फलंदाजापेक्षा आपल्यावर जास्त प्रेशर असेल. 6 चेंडू 12 धावा. गोलंदाजी मार्कवर या संघाचा कर्णधार आपण पाहतोय रामदास हिंदोळा. खूप वर्षाचा अनुभव असणारा हा रामदास सामना जिंकून दाखवेल का? परंतु स्ट्रायकेला सलामीचा फलंदाज सुद्धा एक घातक फलंदाज आहे आपण पाहतोय सुनील मात्र सामना फिनिश करून दाखवेल का टीम धोत्रेवाडी संघाला? जबरदस्त सामना, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सकाळच्या सत्रामध्ये लाजवाब सामना. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. स्ट्रायकेला सलामीचा विध्वंसक आणि घातक फलंदाज आपण पाहू शकाल सुनील ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर खूप वर्षाचा अनुभव असणारा खेळाडू रामदास. यावेळेस चेंडू मात्र हवाई सफर. 6 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळेस समोरच्या दिशेला वन बाउन्स सीमारेच्या पार चौकार. काय फलंदाजी करतोय फलंदाज सुनील. बॅट वर करायचे मित्रा. सुनील अर्धशतक या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. यावेळेस आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय. कमबॅक केले रामदासनं. निर्धाव चेंडू. विजयासाठी फक्त 2 धावेची गरज. 3 चेंडू आणि 2 धावा. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक आपण पाहतोय. पहिल्या दिवशी जनार्दनने केलं होतं, त्यानंतर या फलंदाजाने काय फलंदाजी केली. सुनील नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस घुटना टेक आणि यावेळेस झेल आणि काय सामना रंगतोय. अजून मात्र सामना ज्या फलंदाजाने सामना मात्र फिरवला होता तो फलंदाज मात्र अर्धशतक पूर्ण करून तंबूच्या आसऱ्याला पाठवून दिले. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रवीण. ज्या प्रेक्षकांना अटॅकचा आजार आहे त्यांनी बघताना विचार करा, नाहीतर आपण कुठेतरी पडाल आणि एक मोठा आघात होईल. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय सामना रंगतोय. कमबॅक केलंय गोलंदाज रामदासनं. स्ट्राईकला मात्र नौका फलंदाज आपण पाहू शकाल प्रवीण. हा चेंडू जर निर्धाव आला तर एक चांगली मॅच. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. 2 धावा काढावेच लागतील. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज. स्ट्रायकेला नौका फलंदाज प्रवीण मात्र सामना जिंकून दाखवणार का टीम धोत्रेवाडीसाठी. रामदास यांचा पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका आणि यावेळेस प्रवीणच्या बॅट मधून मात्र विजयी फटका. विजयी संघ धोत्रेवाडी संघाचा.